त्याची पर्वा करणार नाही, मात्र मी सागर बंगल्यावर येतो, मला मारून दाखवा असं थेट आव्हान त्यांनी दिलेलं आहे। या संदर्भात पुन्हा एकदा आपण जाऊयात आमचे प्रतिनिधी माधव सावरगावे यांच्याकडे। माधव, काय अपडेट आहेत आत्ताचे? मनोज जरांगे पाटील निघालेले आहेत, कुठवर पोहोचलेले आहेत, इतर जे समाज बांधव आहेत त्यांची काय भूमिका आहे? हे बघा, आता जिथं उपोषण करत होते त्या ठिकाणी त्यांनी थेट सांगितलंय की देवेंद्र फडणवीस, तुम्हाला माझा जर बळी घ्यायचा असेल तर इथं उपोषण सुरू असताना करू नका, घेऊ नका। मी थेट तुमच्या सागर बंगल्याजवळ येतो, तेही पायी चालत येतो। रस्त्यात जर माझा बळी गेला तर त्या सगळ्या मराठ्यांनी त्यांचा मृतदेह सागर बंगल्याच्या समोर नेऊन टाका असं त्यांनी सांगितलंय। शेवटी तिथपर्यंत पोहोचणार, तिथं माझा गोळ्या घालून जीव घ्या किंवा तिथं माझा जीव घ्या, तोपर्यंत मी तिथे येणार आहे असं त्यांचं म्हणणं आहे। त्याच्या मागचं कारण असं आहे, त्यापूर्वी आता या क्षणात तू जे विचारलीस की जिथं उपोषण सुरू होतं त्या उपोषणापासून एक साधारणतः 200 मीटर अंतरापर्यंत ते पोहोचलेले आहेत, कारण गर्दी प्रचंड आहे आणि लोक सगळे म्हणतायत की तुम्ही मुंबईला जाऊ नका, कारण तुम्ही जर मुंबईला गेले तर तुमची शारीरिक स्थिती सध्या आरोग्याची स्थिती चांगली नाही, कारण सलाईन कालपासून बंद आहे आणि तुम्हाला मध्ये काही झालं तर मग तिथपर्यंत पोहोचणार कसं, असा एक प्रश्न आहे। आणि सगळेजण विनवणी करतायत की तुम्ही थांबा थोडं आणि आपण ठरवून सगळेजण निघू, आम्ही तुमच्या सोबत आहोत। पण मनोज जरांगे ऐकायला तयार नाहीत, आता ते तिथून निघालेले आहेत, गावातच आहेत। सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे गेल्या 4 दिवसांपासून त्यांच्यावर अजय बारसकर यांनी आरोप जे केले आहेत त्या आरोपाबद्दल त्यांनी प्रचंड संताप व्यक्त केला, उद्विग्नता त्यांनी दाखवली की माझ्यावर कुठलाही आरोप नसताना, माझ्यावर कुठलाही गुन्हा नसताना काहीतरी खोटे नाटे आरोप करून ट्रॅप केला जातोय आणि हा ट्रॅप मराठा समाजासाठी मी लढत असताना ते आंदोलन चिरडायचं, संपवायचं असा सगळा प्लॅन आहे असं त्यांचं म्हणणं आहे। आणि हे करताना मला अगोदर संपवायचं म्हणजे मराठा आरक्षण आंदोलन संपेल असं सरकारचा दावा आहे। आणि त्यात सगळ्यात महत्वाचं म्हणजे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर त्यांनी थेट आरोप केलेले आहेत आणि गंभीर आरोप केले आहेत की फडणवीस हे जे कोणी मराठा समाजाच्या सत्ताही लढतोय, म्हणजे मी एक शेतकऱ्याचा पोरगा लढतोय, तो लढू नये आणि जर तो लढत राहिला तर मराठा समाज हा एकसंघ होईल आणि ती आपल्याला पॉलिटिकल अडचण होईल असं म्हणून हे सगळं षडयंत्र रचलं जात आहे आणि संपवण्याचा कट रचला जात आहे। आणि त्यामुळे इथं बसून उपोषण करण्यापेक्षा तिथं जाऊन मेललं बरं अशी भूमिका मांडत ते तडक तिथून उठलेले आहेत। म्हणजे बैठक सुरू असताना त्यांनी शेवटचा शब्द वापरला आणि तिथून निघाले आणि त्याच वेळेस त्या सगळ्या सहकार्याने आणि जे सगळ्या गावातून आलेले लोक होते त्यांनी त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला, अडवायला तयार नाहीत, कारण हे निर्वाणीचा इशारा आहे। कारण असं मरण्यापेक्षा तिथं जाऊन मराठा आरक्षण भूमिका, त्या भूमिकेसाठी मी उभंही नाही, कोण किती जरी आलं तर मी हटणार नाही असं त्यांचं म्हणणं आहे। अगदी माधव, आपण पाहिलं की त्यांनी अनेकदा अशा भूमिका घेतलेल्या आहेत आणि आज सुद्धा आपण निर्णायक बैठक घेतोय असं त्यांनी सांगितलं होतं आणि आज ते आंदोलनाची पुढची दिशा ठरवणार होते, मात्र आता त्यांनी संताप व्यक्त केलेला आहे आणि ते तडक निघालेले आहेत। त्यांनी इतर समाज बांधवांना सुद्धा आवाहन केलेलं नाही, ते स्वतःच एकटे आता निघालेले आणि त्यांच्यासोबत आता काही लोक सुद्धा आहेत। तर यापुढे आता या आंदोलनाची दिशा नेमकी कशी असेल? आता हेच आंदोलन असणार आहे, मुंबईपर्यंत आता मनोज जरांगे निघतील आणि असं दिसतं आहे त्यांनी तो निर्धारच केलेला आहे की आता मला जायचंय। खोटे नाटे आरोप करून मला अडकवण्याचा प्रयत्न केला जातोय, मला जेलमध्ये घालण्यासाठीचा डाव रचला जातोय। मी कालपासून यासाठी सलाईन घेतलं नाही, कारण सलाईनद्वारे त्याच्यामध्ये विष सुद्धा दिलं जाऊ शकतं। कुठल्या ना कुठल्या पद्धतीनं मला संपवायचा प्रयत्न देवेंद्र फडणवीस आहे आणि जर मी संपलो तर हे आरक्षण आंदोलन संपेल आणि मग कुठलीही सरकारला अडचण येणार नाही असा एक सरकारचा विचार आहे। आणि त्यामुळे आता मात्र या सगळ्या परिस्थितीमध्ये मी हटणार नाही, आता अशा भूमिकेवर ते पुढे निघालेले आहेत आणि तेच आंदोलन असणार आहे। कारण आता त्यांच्यासोबत लोकही असणार, ते सगळ्यांना आवाहन केलं आहे की तुम्ही माझ्याबरोबर येऊ नका, पण आता येऊ नका म्हणण्यापेक्षा मी जर पुढे चालले, आंदोलन पुढे चाललं तर लोक मोठ्या संख्येने येतील हे जवळपास निश्चित आहे। कारण आधीच सरकार विरोधात संताप व्यक्त केला जातो आणि त्यात थेट भूमिका मांडल्यामुळं आता लोक संतापलेले असतील अशी चित्र सध्या तरी दिसते। कारण आता या सगळ्या घोषणा जर बघितल्या तर आपण पाहतोय मराठा बांधवांकडून मनोज जरांगे पाटलांना समजावण्याचा प्रयत्न केला जातोय।
मी सागर बंगल्यावर येतो, माझा बळी घ्या असं म्हणत जरांगे पाटील तडक उठलेले आहेत आणि त्यांनी चालायला सुरुवात केलेली आहे।